सह्याद्री आयुर्वेदमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वंध्यत्व आणि आयुर्वेद याबद्दल चर्चा करणार आहोत. वंध्यत्वाच्या बऱ्याच केसेसवरती आपल्याकडे इलाज झाले आहेत, पण टिपिकल मी 200 केसेस कशा ट्रीट केल्या ज्या की इतर ठिकाणी चिकित्सा करण्यास अवघड होत्या किंवा त्यामध्ये म्हणजे इतर ठिकाणी असमर्थता आली रिझल्टसाठी, आणि सह्याद्री आयुर्वेद या ठिकाणी आल्यानंतर त्यांना कसा फायदा झाला याची चिकित्सा आणि त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय आहे किंवा कसा आपण विचार करावा चिकित्सेचा ह्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम ज्या 200 केसेस झालेल्या आहेत त्यामध्ये प्रत्येक केस ही कॉम्प्लिकेटेड होती की ज्यामध्ये स्त्रीबीज एकदमच कमी असणे किंवा निग्लिजिबल असणे किंवा बऱ्याच वेळा त्यांना असं सांगण्यात आलं की आता तुमची पाळी गेल्यातच जमा आहे. त्यानंतर कित्येक केसेसमध्ये त्यांनी 1 ते 2 IVF सायकल झालेल्या असतात आणि नैराश्य भरपूर आलेलं असते. तर त्या केसेससुद्धा आम्ही व्यवस्थितपणे यशस्वीरित्या हँडल केलेल्या आहेत. तर ज्या केसेसमध्ये IVF फेल होते त्यानंतर जे कमालीची नीरा असते किंवा स्ट्रेसफुल किंवा अँझायटी जी असते ती काउंटर करून आपल्याला इलाज करावा लागतो. कारण सोमनस्य जननाम गर्भधारणम श्रेष्ठम. सर्वप्रथम मनाची तयारी पाहिजे गर्भधारणेसाठी आणि कोणत्याही प्रकारचा ताणतणाव नाही पाहिजे. आणि पहिले जेव्हा रुग्ण आमच्याकडे अप्रोच होतो त्यावेळेस पहिले आम्ही काउन्सिलिंगद्वारे त्यांना ताण दूर करतो आणि अँझायटी किंवा जो मनात ट्रेस आहे त्यावरती आयुर्वेदाच्या विद्धकर्माचा खूप छान रिझल्ट झालेला आहे आम्हाला. एरवीसुद्धा आम्ही प्रत्येक केसेसला विद्धकर्म करतोच, कारण कितीही काही म्हणलं कितीही स्ट्रॉंग पेशंट असला तर त्याला बऱ्याच प्रमाणात ही अँझायटी किंवा ट्रेस आलेला असतो आणि बराच टाईम गेलेला असतो लग्न होऊन. तर ह्यामध्ये जो आम्ही सिद्धांत वापरतो आहे किंवा आज आपण डिस्कस करणार आहेत की कसा विचार करतो आपण, तर रुग्ण आल्यावर प्रथम आम्ही ऋतू, क्षेत्र, बीज, अंबू ह्याच सिद्धांताचा विचार करतो. आणि हा सिद्धांत आयुर्वेदात खूप छान वर्णन केलेला आहे की ऋतू बऱ्याच वेळा हा छोटे मोठे पाळीचे प्रॉब्लेम असतात आणि त्याकडे दुर्लक्ष बिलकुल करायचं नाही. तुम्हाला ही पाळी व्यवस्थित वेळेवर त्रास न होता पाहिजे आणि जो मासिक रजस्राव आहे तो सुद्धा प्राकृत पाहिजे ऋतू याच्यासाठी. आणि जर कधी तुमची पाळी मागोपुढे होत असेल, पाळीमध्ये वेदना होत असतील किंवा अल्परजस्राव किंवा अत्यंत रजस्राव असेल तर पहिले ते नीट करून घ्या. वरवरच्या दृष्टीनं तो खूप सुलभ दिसतो, पण त्याच्यानंतर बीजावरती आणि गर्भाशयावरती आणि शेवटी फर्टिलिटीवरती बराच दुष्परिणाम पडतो. हे झाला ऋतू. कारण ऋतू हा योग्यच पाहिजे, कारण ऋतू विपरीत कोणतेही कार्य केलं तर आपणही व्यवहारात बघतो की की ऋतू व्यतिरिक्त जे काही फळं येतात किंवा ते हे निकृष्टच असतात. म्हणून ऋतू प्राकृत पाहिजे पहिले, त्यानंतर येतं क्षेत्र. ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय की सध्याच्या लाईफमध्ये जे मॉडर्न लाईफस्टाईल झाली आहे की रात्री जागरण होणे किंवा फास्ट फूडचं अतिसेवन, प्रोसेस्ड फूडचं अतिसेवन, यामध्ये प्रामुख्याने आम्हाला एक अनुभव असा येत आहे की एंडोमेट्रियल थिकनेस, ET थिकनेस ही बऱ्याच प्रमाणात कमी होते. म्हणजे ज्या ठिकाणी गर्भाचं इम्प्लांटेशन व्हायचं असते त्यालाच अडचण निर्माण होत आहे. तर बऱ्याच ठिकाणी ET थिकनेस कमी असतो आणि मग तुम्ही कोणतेही इलाज करा त्यामध्ये आपल्याला उपशय मिळत नाही आहे, वंध्यत्व हे कंटिन्यू होत राहतं. तर सर्वप्रथम आम्ही एंडोमेट्रियल थिकनेस प्राकृत करून घेतो. पहिले पाळी, नंतर एंडोमेट्रियल थिकनेस. यामध्ये बऱ्याच वेळा गर्भाशयामध्ये काही दृष्टी असेल किंवा क्षेत्राचा जर विचार करायचा, म्हणजे गर्भाशयाचा जर विचार करायचा तर यामध्ये ट्यूब ब्लॉक बऱ्याच वेळा असू शकतात. आणि सर्वप्रथम आपण त्याची तपासणी करतो आणि आम्हाला एक 50 ते 60 केसेसमध्ये ह्या ट्यूब ब्लॉकच आढळतात. कारण इलाज बराच झालेला असतो, फॉलिक्युलर स्टडी झालेली असते, त्यांना फॉलिक्युल बनण्यासाठी औषध दिलेले असतात, पण प्रेग्नन्सी काही राहत नसते आणि पेशंटचा हा ट्रेस वाढत असतो. ह्या केसमध्ये मग आपल्याला गर्भाशयाचा आकार, एंडोमेट्रियल थिकनेस आणि ज्या काही स्त्रीबीज वाहिन्या येतात म्हणजे फॉलिपियन ट्यूब ब्लॉक आहेत का नाही ह्यावर सुद्धा लक्ष द्यावं लागते. तिसरा जो मुद्दा आहे तो ऋतुक्षेत्र, बीज.
तर आजच्या घडीला बीजावरती दुष्परिणाम खूप जास्त येत आहेत. परत आम्ही बीजाच्या दुष्परिणामासाठी मॉडर्न लाईफस्टाईलच जिम्मेदार ठरतो. कारण आपण जे सध्या आहार घेतोय, मैद्याचे जास्त पदार्थ असणे, प्रोसेस्ड फूड असणे किंवा पॅक्ड फूड, याने जी मलबद्धता निर्माण होते, मलदृष्टी होते, मोठ्या आतड्यावरती ताण होतो आणि त्या मलावरतीच मल जर कुणाचा प्राकृत नसेल तर त्याचे बीज बिलकुलच प्राकृत नसते. म्हणजे पक्वाशयाचं आरोग्य आम्ही खूप जास्त सांभाळतो, कारण त्यांना तसे पथ्यही देतो की तुम्ही ह्या वस्तू टाळा आणि हा प्राकृत आहार घ्या, हा घेऊ नका. तर मलाचा आणि बीजाचा आयुर्वेदाद्वारे खूप जवळचा संबंध आहे आणि जोपर्यंत बीज प्राकृत होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रेग्नन्सी ठेवण्याची घाई करू नये, हे काउन्सिलिंग करतो. बऱ्याच केसेसमध्ये एंडोमेट्रियल थिकनेसकडे न बघताच पेशंट हा घाई करतो कन्सिव्ह राहण्यासाठी. जोपर्यंत बीज हा 18 mm 20 mmच्या वर जात नाही तोपर्यंत आम्ही त्याला कन्सिव्ह राहण्यासाठी सांगित नाही. तर पहिले 3 महिने तर इलाज सुरू झाल्यावर आपण बऱ्याच वेळा सांगतो की हे सगळं प्राकृत होऊ द्या, मग ट्राय करा. म्हणजे जो आपला अपयश आहे ते आपल्याला येणार नाही आहे. आणि बीज जर प्राकृत असेल तर ते बीज व्यवस्थित राहतं आणि नंतर ती फर्टिलिटी जी काही प्रेग्नन्सी आहे ती पूर्णत्वास जाते. आणि जर बीजच समजा अप्राकृत असेल किंवा जे काही आपल्याला बीजाची क्वालिटी पाहिजे किंवा जे काही बीजाची उत्कृष्ट पाहिजे ते बीज जर उत्कृष्ट नसेल तर बाळाचं वजन कमी असणे, मध्ये काही बाकी प्रॉब्लेम येणे आणि प्रसूतीनंतर सुद्धा त्या बाळाला काही त्रास होऊ शकतो. यासाठी आम्ही प्राकृत बीजावर लक्ष ठेवतो. आणि शेवटी आंबू म्हणजे इन्फेक्टिव्ह एन्व्हायरमेंट नसावं. जे काही गर्भाशय किंवा योनी भागातले स्त्राव आहेत ते सगळे प्राकृत असावं. त्यामध्ये श्वेत प्रदर नसावं, इन्फेक्टिव्ह काही नसावं, बारीक सारीक प्रमाणात फंगल इन्फेक्शन नसावं. वरवरकरणी फंगल इन्फेक्शन आपल्याला खूप छोटे वाटते, पण जेव्हा पुरुषामध्ये फंगल इन्फेक्शन असते त्यावेळेस शुक्राची मोटिलिटी ही खूप कमी झालेली असते. तर अशा प्रकारे आपण ऋतुक्षेत्र बीज आंबू ह्या न्यायाने म्हणजे जे काही कितीही कॉम्प्लिकेटेड केस असू द्या की ज्यामध्ये पाळी प्राकृत नसेल तर तिला ठीक करून घ्यायचे. ऋतू झाला त्याच्यानंतर क्षेत्र म्हणजे बऱ्याच वेळा एंडोमेट्रियल थिकनेस ही 8-10 mm झाल्यानंतरच आम्ही इलाज करायला सांगतोय. मी अशा केसेस बघतोय की पूर्ण एंडोमेट्रियल डिस्टॉर्टेड असणे, ट्रिपल लेयर नसणे आणि ह्या केसेसमध्ये बऱ्याच वेळा लोक अट्टहास धरतात. तर त्या केसेसमध्ये प्रेग्नन्सी राहू शकत नाही आणि राहिली तरी ती पुढे कंटिन्यू होऊ शकत नाही प्रेग्नन्सी. आणि बीज आताच असं जसं थोडक्यात आपण बोललो की बाबा बीजाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. आहाराचाच सगळ्यात जास्त परिणाम बीजावरती होतो, त्यानंतर आंबू एन्व्हायरमेंट. हे झालं पहिले. आपण म्हणजे विद्यकर्म कशासाठी करतो तर सौमनस्य जननम गर्भधारणम श्रेष्ठम, म्हणजे मनावरचा ताण कमी करण्यासाठी आपण त्या रुग्णाला पहिले विद्यकर्म करतो आणि त्यानंतर चिकित्सेद्वारे आपण समजा इलाज करतो. त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपण काही चूर्ण आहेत, काही औषधी आहेत, औषधी चूर्ण गोळ्या म्हणून एकत्र देतो. पण प्रामुख्याने सांगायचे जर झाले तर यामध्ये आपल्याला महत्त्वाचा मुद्दा असा येतो की वंध्यत्वाचा विषय असल्यावर पूर्ण परिवार हा ताणामध्ये असतो आणि पेशंट हा अत्यंत घाईत असतो. काही केसेस अशा आल्यात की वय 44-45 असताना त्यांना वेळ वाया गेला. मागील काही कोरोना काळात काही लोकांनी 39-38 वयाच्या ज्या स्त्रिया होत्या, कोरोना काळामध्ये ज्या काही स्त्रिया 38-40च्या होत्या, तर त्यांचे कसे 4 वर्ष निघून गेले त्यांना कळत नाही आहे. आणि आज असा अनुभव येते की वयाच्या 44व्या वर्षी प्रेग्नन्सीसाठी अट्टहास धरतात. तर लवकर इलाज करावा वंध्यत्वासाठी. इतक्या शेवटच्या वयाच्या स्टेजमध्ये शक्यतो खूप डिफिकल्ट असतं. 41पर्यंत बऱ्याच केस झाल्यात, पण 43 आणि 44ची ह्या वयाच्या जवळपास एकच केस झाली आहे आणि खूप म्हणजे त्यांना पूर्ण वर्ष लागलं होतं सगळं काही व्यवस्थित व्हायला. तर वंध्यत्वामध्ये मेल इन्फर्टिलिटीचा जर विचार केला आपण तर मेलमध्ये प्रामुख्याने शुक्राची मोटिलिटी कमी असणे, लिक्विफिकेशन टाईम कमी असणे हे प्रॉब्लेम्स येतात. आणि बऱ्याच वेळा शुक्राची जी क्वालिटी असते ती रेग्युलर नसते, त्यालाही आजचं व्यसनाचे. पुरुषामध्ये प्रामुख्याने अतिप्रमाणात तंबाखू, सुपारी
याचं जे अतिसेवन करतात त्याचा निश्चितच शुक्रावरती दुष्परिणाम होतो. परत पुरुषाच्या मलाचा सुद्धा शुक्रावरती दुष्परिणाम होतो. मलाचा संबंध परत शुक्राशी येतो, ज्यामध्ये मलबद्धता असते त्यामध्ये शुक्र प्राकृत नसतं, ज्यामध्ये अतिसार असतो त्यामध्ये सुद्धा शुक्र प्राकृत नसतं. तर प्रामुख्याने पुरुषामध्ये बघितलं तर आपण शुक्राची मोटिलिटी कमी असणे किंवा शुक्राची संख्या कमी असणे किंवा लिक्विफिकेशन टाईम खूप जास्त असणे, ज्यामुळे की शुक्र शोणित जीव संयोगे ह्या सिद्धांतानुसार शुक्र शोणित संयोग होत नाही, बऱ्याच प्रमाणात ते आधीच मरून जातात. आणि शेवटी सगळं करूनही जर फरक नाही पडला तर उत्तरबस्ती ही एक उत्तम उपाय आहे. आम्हाला आणखीन कोणाला उत्तरबस्ती करायची वेळ आली नाही आहे, प्रत्येकाला फायदा होत आहे. धन्यवाद.